नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कॉर्न लॉलीपॉप। कॉर्न लॉलीपॉप बनवण्यासाठी 1 कप कॉर्न घ्यायचे, त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं। स्वीट कॉर्न वापरलात तरी सुद्धा चालेल किंवा नॉर्मल जे कॉर्न असतात ते वापरलात तरी सुद्धा चालेल। कॉर्नचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं। एका बाउलमध्ये हे सगळे वाटलेलं जे कॉर्नचं मिश्रण आहे ते काढून घेते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकच बटाटा मोठ्या आकाराचा घेतलाय, त्याला असा हातानेच मी कुस्करून घालते। त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरं, चवीपुरतं मीठ, जिरे पावडर सुद्धा घालू शकता। 2-3 चमचे बेसन आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालायचे आणि चांगली बाइंडिंग येते। तुम्ही पोहे सुद्धा वाटून ह्याच्यामध्ये घालू शकता। तर हे सगळं ना व्यवस्थित एकदम छान मिक्स करून घ्यायचं। हाताला तेल लावलात तरी सुद्धा चालेल। थोडं थोडं करत मिश्रण हातावरती रोल करून घ्यायचं आणि टूथपिकच्या मदतीने हातावरती असं टूथपिकलाच लॉलीपॉपचा शेप द्यायचा आहे। तर आता मी हे अशा प्रकारचे सगळे लॉलीपॉप बनवून घेतलेले आहेत। काय कमाल दिसतात ना। तेल गरम करत ठेवायचं, मीडियम गरम झाल्यावरती गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि ह्याच्यामध्ये सगळे लॉलीपॉप घालायचे आणि मस्त रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे। स्लो टू मीडियम हीटवरतीच तळायचे, नाहीतर आतमधून आपल्याला ते कच्चे वाटतील। छान लो हीटवरतीच आपल्याला करायचे, म्हणजे मस्त आतपर्यंत क्रिस्पी होतात ते। बघा रंग काय मस्त आलाय ना। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर हे कॉर्नचे लॉलीपॉप आहेत ना, तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता। बऱ्याचदा कॉर्नपासून काय बनवायचं हे सुचत नसेल तर हे कॉर्नचे लॉलीपॉप नक्की ट्राय करून पहा, कारण हे दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात, की हे एकदम वेगळे लॉलीपॉप वाटतात आणि हे त्यातून व्हेजसुद्धा आहेत। तर नक्की ट्राय करून पहा। तर एक मस्त 10 मिनिटानंतर बघा काय सुंदर रंग आलाय ह्या लॉलीपॉपला, एकदम कमाल। बाहेरून एकदम क्रिस्पी दिसत आहेत हे। तर मस्त असे लॉलीपॉप आहेत। एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आहे, बघा काय सुंदर आहेत। आणि अशाच पद्धतीने पुढचे जे लॉलीपॉप आहेत ते सुद्धा घालते। फक्त आपल्याला ना हाय हीटवरती हे लॉलीपॉप अजिबात तळायचे नाही आहेत, कारण हाय हीटवरती जर आपण त्याला तळले तर ते बाहेरूनच पटकन रंग बदलतील आणि आतमध्ये तुम्ही जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला ते कच्चं जाणवेल किंवा अगदीच खूप सॉफ्ट वाटेल। त्याच्यामुळे ना तळताना अजिबात घाई करायची नाही, आपल्याला स्लो हीटवरतीच तळायचे। तर बघा मस्त असे लॉलीपॉप तयार झालेत। मी ना मस्त गार्निशिंगसाठी ना कांद्याची पात घातली आहे वरतून। हे कॉर्नचे लॉलीपॉप तुम्ही कुठल्याही तुमच्या फेवरेट डिप सोबत खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मग तुम्ही सुद्धा हे लॉलीपॉप नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।